भारत आणि चीन सीमेवर गलवान खोऱ्यामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या झटापटीत भारताचे 20 सैनिक शहीद झाले. यावर संमिश्र प्रतिक्रियांबरोबरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बेजबाबदार वक्तव्याने सध्या राजकारण पेटले आहे. चीन ने हिंदुस्तान के शस्त्रहीन सैनिकों की हत्या करके एक बहुत बड़ा अपराध किया है. मैं पूछना चाहता हूं, इन वीरों को बिना हथियार खतरे की ओर किसने भेजा और क्यों भेजा? कौन जिम्मेदार है? गलवान खोऱ्यामध्ये भारत चीन सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांकडे शस्त्र होती, परंतु जुन्या 1996 आणि 2005 करारानुसार त्यांनी त्याचा वापर केला नाही. आप ये दिखाना चाहते हैं कि भारतवर्ष ने अपने सैनिकों को बिना किसी हथियार के मरने के लिए छोड़ दिया? किस प्रकार का बयान है राहुल गांधी? आपके समर्थित सरकारों के समय, आपके सरकारों के समय क्या क्या वार्ता हुए थे, किस किस प्रकार की स्थितियां हुई थी, क्या एग्रीमेंट्स हुए थे? 1993 का एग्रीमेंट चीन के साथ क्या था? 1996 का एग्रीमेंट चीन के साथ क्या था? 2013 का एग्रीमेंट चीन के साथ क्या था? आपके पास अगर ये बेसिक नॉलेज नहीं है, आई एम सॉरी टू से राहुल गांधी जी, यू आर द मोस्ट इररेस्पॉन्सिबल पॉलिटिशियन दैट इंडिया हैज येट सीन. भारताने चीनसोबत केलेल्या करारांमध्ये काही गोष्टी कमकुवत कशा राहिल्या जाणून घेऊया निवृत्त लेफ्टनंट जनरल डी.बी. शेकटकर सर यांच्या या विशेष मुलाखतीतून. आपल्याला हा भाग आवडल्यास आमचे यूट्यूब चॅनल शार्दूल असोसिएट्स मीडिया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मागच्या 2 महिन्यापासून भारत चीन नियंत्रण रेषा आहे, ज्याला आपण म्हणतो लाईन ऑफ कंट्रोल, त्या क्षेत्रामध्ये विशेष करून सिक्कीम आणि लडाखचा जो क्षेत्र आहे, आणि लडाखमध्ये पण जे पेंगसॉंग लेक आहे आणि गलवान जी घाटी आहे, त्या क्षेत्रामध्ये हे चालली आहे, त्याबद्दल खूप चर्चा चाललेली आहे. चर्चेचा विषय दुर्दैवाने काल आपले 20 एक कर्नल साहेब, एक ज्युनियर कमिशन ऑफिसर साहेब आणि 20 लोकांनी आपल्या प्राणाचा बळी दिला. चीनचं पण नुकसान झालेलं आहे. प्रश्न हा आहे की ही स्थिती आली का? एका बाजूला आपण म्हणतोय, शासन म्हणतंय, मी वर्तमान शासनबद्दल म्हणत नाही आहे, मी कोणत्या राजनैतिक पार्टीबद्दल म्हणत नाही आहे, मी कोणत्या व्यक्तीबद्दल म्हणत नाही आहे, मी चीन भारत सीमा विवादबद्दल म्हणतोय. मागच्या 60 वर्षापासून चीन सातत्याने आपल्यावरती आक्रमण करत आहे आणि आपण अजूनही चीनला आपण म्हणतो मोठी शक्ती आहे, पैसावाला राष्ट्र आहे, फार महान शक्ती आहे, आपण इतके घाबरून का राहतोय चीनला? आणि त्याचं कारण आहे की जर मागचं शासन होणं, ज्यांनी 60 वर्ष भारतावरती शासन केलेलं आहे, त्यांच्या समर्थनात कम्युनिस्ट पार्टीचा पक्ष होता. मी राजनीतीवरती बोलत नाही आहे, मी वास्तविकतेवरती बोलतो आहे. आणि त्या पक्षाचं वर्चस्व असल्याकारण त्या पार्टीने पण चीन 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 करून एक भस्मासुर राक्षस तयार केलेला आहे. मी युद्धाभ्यासाचा विद्यार्थी आहे, मिलिटरीमध्ये काम केलेलं आहे, युद्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि विजय पताका लावून शत्रू देशामध्ये जिवंत परत आलो. ही वास्तविकता लक्षात घेऊन मी सांगतोय की किती काही मोठा राष्ट्र असेल, किती काही मोठा व्यक्ती असेल, चीन असेल किंवा 10 चीन येतील, प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते. आपण त्या कमतरतेचा अभ्यास करतो का कधी? आणि त्याच्या शक्तीवरती आघात करण्यापेक्षा त्याच्या कमतरतेवरती आघात केला तर शत्रूचा नाश होतो. ही एक वास्तविकता आहे. हे चाणक्य नीती म्हणती, आपल्या शिवाजी महाराजांनी म्हटलं आहे, आपले जे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे, मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. हे सगळं ह्याच विषयावरती हे चाललं आहे की नियंत्रण रेषेवरती हे झालं काय? 1993 मध्ये एक मीटिंग झाली. ॲक्च्युली 1991-92च्या सुरुवातीमध्ये एक जॉईंट वर्किंग ग्रुप, संयुक्त कार्य दल ह्याची स्थापना केली गेली. त्याच्यामध्ये चीन आणि भारत दोघांचे लोक होते आणि त्या संयुक्त कार्यदलाचं काम होतं, जॉईंट वर्किंग ग्रुप,
की चीन आणि भारतामध्ये कोणकोणते मुद्दे आहे ज्याच्यावरतून वाद होत आहे. फक्त सीमावाद नव्हता, परंतु युद्धवाद नव्हता, इतर भाग पण होते. बँक होत्या, पैसा होता, ट्रान्झॅक्शन होते. त्या सगळ्या गोष्टींवरती विचार करता जॉईंट वर्किंग ग्रुप स्थापित केला गेला. आणि मी त्या वर्किंग ग्रुपमध्ये 1993 पासून काम केलेलं आहे. हे चालत असताना चीनकडून एक प्रस्ताव आला, त्यांचा ड्राफ्ट आला, मसुदा आला, आणि त्यांनी म्हटलं होतं की आपण हा मसुदा पुढच्या मीटिंगमध्ये दोन्ही राष्ट्रांनी साईन केला पाहिजे. तो परराष्ट्र मंत्रालयामध्ये आला होता. परराष्ट्र मंत्रालयाने ते रक्षा मंत्रालयामध्ये पाठवलं, रक्षा मंत्रालयाने सेना मुख्यालयामध्ये पाठवलं, आणि मी त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो मिलिटरी ऑपरेशनमध्ये. तो ड्राफ्ट माझ्याकडे पण आला. माझे वर्चस्व अधिकारी होते, डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन, लेफ्टनंट जनरल पदाचे, त्यांच्याखाली मेजर जनरल होते, त्यांच्याखाली मी होतो. तर आम्ही जेव्हा त्याच्यावरती विचार केला तर जो चीनकडून जो ड्राफ्ट होता किंवा आपण जो ड्राफ्ट चीनला पाठवत होतो त्याच्यामध्ये एक शब्द होता, एक वाक्य होतं. त्या पॅराग्राफ नंबर पहिला जो आहे ते 10 पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये, की बोथ साईड विल रिस्पेक्ट दी लाईन ऑफ कंट्रोल. मी त्यात एक शब्द टाकला ड्राफ्टमध्ये, बोथ साईड विल रिस्पेक्ट एक्झिस्टिंग लाईन ऑफ कंट्रोल. दोन्ही बाजू, दोन्ही भाग, दोन्ही राष्ट्र जी वास्तविक नियंत्रण रेखा आज जी आहे एक्झिस्टिंग लाईन कंट्रोल त्याचा सन्मान करतील. आणि जेव्हा दोन्ही देशातला सीमाविवाद संपेल मग त्यावेळेला काय निर्णय घेता जाईल त्याचा आपण सन्मान करू. तर त्याच्यावरतून फार मोठी तू मेमे झाली आणि लोकांनी त्याचा विरोध केला. परराष्ट्र मंत्रालयामध्ये म्हणजे प्रश्न विचारले, तुम्ही इंग्लिशवरती का जातात आहे, एका शब्दाने काय होतं आहे. म्हटलं एका शब्दानेच फरक पडतो, एका शब्दानेच फरक पडतो. आणि त्यांनी मान्य केलं नाही. मला म्हटलं तुम्ही आपलं काम केलं ना, आता तुम्ही आमच्यावरती सोडा. आणि तो ड्राफ्ट जसा होता तसाच त्यांनी परत पाठवून दिला. हा शब्द त्यात टाकला नाही आहे. जर आपण त्यावेळेला हा शब्द टाकला असता तर कारण काय असतं होतं की जो पक्ष म्हणजे चीनची सेना आणि भारताची सेना जे पण जिथे आहे तुम्ही तिथेच राहा. दोन्ही बाजूनी पुढे गेलं नाही पाहिजे. दोन्ही बाजूच्या मध्ये संबंध ठीक राहा. शस्त्र वापरू नका. आणि जर तुमच्याकडे काही काम होतं आहे, मोठे एक्सरसाइज होतात आहे, तुमच्याकडे 5-6 हजार प्रशिक्षण करायकरता लोक येतात, त्यांना सांगा तुम्ही की आमच्याकडे 2 महिन्याकरता प्रशिक्षण चाललं आहे. म्हणजे त्यांनी विश्वास एक निर्माण होतो दोन्हीमध्ये. असे ते 10 पॅराग्राफ त्या अग्रीमेंटचे आहे, ते मान्य नाही केले. त्यानंतर 1995 मध्ये परत दुसरा एक विवाद करार झाला. त्यात एक पॅराग्राफ टाकला गेला होता की जेव्हा दोन्ही पक्ष एक दुसऱ्याशी वार्ता करायला सीमा क्षेत्रेमध्ये त्यांचे सैन्य जवळ येतात, शस्त्र नेणार नाही, शस्त्रात्मक कारवाई तुम्ही करू नका. आणि ते आपण आधी पाळतो आहे. आधी जेव्हा बॉर्डरवरती मीटिंग होतात ते पण शस्त्र आणत नाही, आपण पण नाही आणत. लोक बसतात तिथे आणि चर्चा करतात. बॉर्डर पर्सनल मीटिंग आपण त्याला म्हणतो. आणि हाच कारण आहे की आपले जे मागे काल परवाच्या दिवशी 15 तारखेला रात्री आपले जे कर्नल साहेब आणि त्यांचे गेले होते ते शस्त्र नव्हते, शस्त्र मागे असतात. हे नाही की सैन्याकडे शस्त्र नाही, पण त्या बैठकीकरता आपण शस्त्र नेत नाही. त्यापासून कोणत्या तरी राजनीती पक्षाने दीडशहाणेपणा करून एक प्रश्न उचलला की सैन्याने शस्त्र का नेले नाही. त्यांनी कधी ह्या मसुद्याचा अभ्यास केला होता का? 1993 पासून 2017 पर्यंत भारत आणि चीनच्या मध्ये 5 ॲग्रीमेंट झालेले, 5. आणि चीननी एकाही ॲग्रीमेंटचा सन्मान केला नाही. त्यांना जे ते वाटतं तेच ते करतात. तिसरा मुद्दा जो एक आहे की जेव्हा पण चर्चा होती चीनचं सैन्य आपल्या क्षेत्रात येतं, आपले लोक म्हणतात चीनचा दृष्टिकोन वेगळा आहे सीमेबद्दल. द परसेप्शन ऑफ चायना आर डिफरंट देन ऑफ इंडिया. चीन म्हणेल की माझी जमीन जी आहे ती उद्या पुण्याला किंवा मुंबईपर्यंत आहे, आपण मान्य करू का ते? मग आपण म्हटलं पाहिजे की भारताची जमीन शंघाईपर्यंत आहे. चीनच्या
जो दृष्टिकोन आहे जमिनीबद्दल त्याला आपण इतकी किंमत देतो. आजपर्यंत भारतीय शासनाने मागच्या 2014पर्यंत मी म्हणतो आहे, आजचं शासन नाही म्हणतो आहे मी, कधीही आपण चीनला सांगितलं की आमच्याप्रमाणे आमची सीमा ही आहे, आमची लाईन ऑफ कंट्रोल ही आहे, तुम्ही ह्याच्यापुढे येऊ नका, आणि जर आला तर आम्हाला शक्ती परीक्षण करावं लागेल. हे आपण कधी सांगतच नाही त्यांना. आपण त्यांची काळजी आज घेऊ, त्यांना काय वाटेल, ते काय विचार करतील, ते कुठे येतील. अरे तुम्ही आपल्या राष्ट्राचा विचार करा ना. आणि ह्या कारण हे सगळे जेस्टीकरण होतात आहे. आपले 20 लोक मेले, बायका विधवा झाल्या, आज एक लहान मुलाने आपल्या वडिलांचं अंत्यक्रिया केलेली आहे, लहानसा पोरगा आहे तो. तुम्ही अजून किती अनाथ लोक तयार करायला मागताय. तर मला वाटतं आपल्याला वेळ आली आहे की आता आपण चीनच्या विरुद्ध ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा चीन आपल्यावरती ह्याच प्रकारेने अत्याचार करत राहिले. दुसरा एक नवीन अँगल आलेला आहे, नवीन आलेला आहे. चीन आता भारताविरुद्ध नेपाळचा पण वापर करतो आहे. मागच्या 15-20 दिवसामध्ये नेपाळने अचानक म्हटलं आहे की भारताने आमच्या क्षेत्रामध्ये रस्ता तयार केला आहे. हा रस्ता मागच्या 10 वर्षापासून तयार होत होता. त्यांना परवा जाग का नाही, आतापर्यंत झोपले होते का ते. आणि तो भाग भारतामध्ये आहे. त्या नदीच्या एका बाजूला भारत आहे, दुसऱ्या बाजूला नेपाळ आहे. आणि त्याचं कारण आहे की नेपाळचे जे वर्तमान पंतप्रधान आहे ते कम्युनिस्ट आहे, कम्युनिस्ट पार्टीचे आहे, आणि त्यांचा रिमोट कंट्रोल आहे तो चीनच्या हातात आहे. चीन जे म्हणेल ते ते करतील आहे. कम्युनिस्ट पक्षाची सरकार तिथे आहे. आणि आपल्या दुसऱ्या बाजूला आहे पाकिस्तान, ज्याला चीन म्हणतात हे आमचे बंधुआ मजदूर आहे, बॉन्डेड लेबर ज्याला आपण म्हणतो, हे मजदूर लोक आहे. आणि इतक्या वाईट शिव्या देतात ते, मी ऐकलं आहे, मला लाज वाटते बोलायला. आणि ते म्हणतात की जर वेळ आली ते आपल्या बापाला पण विकून टाकतील. ही मानसिकता चीनची पाकिस्तानबद्दल आहे. आणि त्यांचे पंतप्रधान म्हणतात भारताला की तुम्ही चीनबरोबर चांगले वागा. ही वास्तविकता आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हे दोन्ही राष्ट्र, आणि मला मुळीच शंका नाही आहे, पुढच्या 6-7 दिवसामध्ये भारतामध्ये पण असे 150 शहाणे आहे, ते म्हणतील की चीनबरोबर वार्ता करायला आपण नेपाळला आणि पाकिस्तानला बरोबर ठेवलं पाहिजे. मुंबईला आहे एक तज्ज्ञ, स्वतःला फार मोठे हुशार समजतात जागतिक याच्यावरती. ते म्हणतात देर शुड बी अ कॉम्प्रिहेन्सिव्ह डायलॉग बिटवीन चायना, नेपाळ अँड पाकिस्तान. टी व्हीवरती चर्चा मी ऐकली आहे. त्यांना लाज वाटत नाही. तुम्ही भारतात जन्मात आला आहे, तुम्ही भारतात राहताय, तुम्ही भारतात जन्मात आलेले आहे, इथे जिंकताय, आणि तुम्ही म्हणता चीन, नेपाळ, पाकिस्तानचा कॉम्प्रिहेन्सिव्ह डायलॉग असला पाहिजे. भारताची भूमिका आहे की पाकिस्तानबरोबरची जे आहे आम्ही फक्त पाकिस्तानशी चर्चा करणार आहे. चीनबरोबर आमचा काही विवाद आहे, आम्ही फक्त चीनबरोबर चर्चा करणार आहे. जर नेपाळबरोबर आम्ही नेपाळबरोबर चर्चा करू. चर्चा करायला आम्ही नाही म्हणत नाही आहे, पण त्याच्यामध्ये तिसऱ्या पक्षाची आवश्यकता नाही आहे. आणि आपल्याकडे जे युद्धाचार्य बसले आहे हे म्हणतात तुम्ही तिन्ही एका राष्ट्राबरोबर काम करा. तर जेव्हा अशा प्रकारचे लोक भारतामध्ये आहे तर भारताची संरक्षण सिद्धता, भारताची राष्ट्रीय सुरक्षा ही धोक्यामध्ये येते. चीनला काय वाटेल, चीनची आर्थिक व्यवस्था तुम्ही पहा किती मोठी आहे, आपला व्यापार तिथे होतो, तुम्हाला त्याची काळजी काय, भारताची काळजी तुम्हाला का नाही आहे. आणि ह्या मुद्द्यांवरती मला वाटतं परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयामध्ये एकात्मता झाली पाहिजे. आत्तापर्यंत काय होतं की परराष्ट्र मंत्रालय जे म्हणेल ती विदेश नीती आहे. कोणत्याही राष्ट्राची विदेश नीती ती त्या राष्ट्राच्या हितसंबंधांकरता असते. राष्ट्र आपले चिंतन अभिनंदन विदेश नीतीप्रमाणे वागत नाही. विदेश नीतीला ही काळजी घ्यावी लागती की जो आमच्या राष्ट्राचा दृष्टिकोन आहे तो जगाला माहीत पडला पाहिजे. आणि त्याच्या सहाय्याकरता सैन्य नीती पण असते. 21व्या शतकामध्ये विशेष करून जेव्हा आपण चीन, पाकिस्तानसारखे देशांशी आपला संबंध आहे, मिलिटरी डिप्लोमॅसी म्हणजे सैन्याची कूटनीती आणि कन्व्हेन्शनल डिप्लोमॅसी म्हणजे जी आपली साधारण डिप्लोमॅसी, ह्या दोघांनी बरोबर काम केलं पाहिजे. तुम्ही सैनिकांना शिकवू नये की इंग्लिशमध्ये ह्याला हे म्हणतात. जर तुम्ही हे केलं तर त्याचे दुष्परिणाम भारतावरती होतील. ही जी सीमांतर नियंत्रण रेखा आहे तिथे चाललं आहे, हे चीनने आत्ता का केलं आहे? कारण की भारताची जी एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो,
आपण रस्ते तयार करतोय, ब्रिज तयार करतोय, एअरपोर्ट आपले तयार होतात आहे, हेलिकॉप्टर तयार होतात आहे, हे काही युद्धाकरता नाही होत आहे. हे त्या राज्यातल्या स्थानिकांच्या मदतीकरता होतात आहे. जेव्हा रस्ते होतील तर तिथे पर्यटक जातील, टुरिस्ट जातील आहे, टुरिझमला इंडस्ट्री मिळेल. एक टुरिस्ट जेव्हा पुढे जातो तो 11 माणसाला काम देतो, टॅक्सी ड्रायव्हरपासून तर जेवण वाढण्यापर्यंत लोकांना. एक टुरिस्ट तितक्या लोकांना कामं मिळतील आहे, तिकडचा दुसरा होईल, मार्केट पडेल, तिकडची संस्कृती वाढेल. ह्या सगळ्या गोष्टींनी वर्तमान भारत शासनाने हा निर्णय घेतला आहे की आपण प्राधान्यतः बॉर्डर क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बांधलं पाहिजे, ट्रेन गेल्या पाहिजे, आपल्या लोक विमानाने जातील, जे आर्थिक दृष्टीने संपन्न आहे ते हेलिकॉप्टरने जातील, विमानाने जातील, पर्यटक जातील आहे, विद्यार्थी जातील आहे, आपल्या राष्ट्रातले लोक जातील आहे. पण आत्तापर्यंत काय विचारधारा होती मागच्या 10 वर्षापर्यंत? नाही नाही नाही, तुम्ही रस्ते बांधू नका, नाही तर चीन येईल तिथे. ह्या कारण तो पूर्ण क्षेत्र मागासला पडलेला आहे. आता त्याच्यात जो आहे बदल होत चाललेला आहे आणि ही गोष्ट चीनला आवडत नाही आहे. चीनला वाटतंय की भारत हे सगळं जे करतोय हे युद्धाच्या तयारीकरता करतोय आणि म्हणून ते ह्या कार्यक्रमात दखल देण्याकरता हे सगळे धंदे करतात आहे. अशी आपली वेळ आलेली आहे की आपण आपलं हित काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. चीनचं काय होईल ते नंतर पाहू आपण, ते चीन पाहिलं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे की चीनच्या अवतीभोवती जवळजवळ 22 राष्ट्र आहे. एकही राष्ट्र चीनचा मित्र नाही. सर्वांबरोबर चीनचे भांडण चाललेले आहे, चीनचे युद्ध पण झालेले आहे, चीनचे सीमाविवाद पण झालेले आहे आणि त्या सर्व लोकांनी चीनच्या म्हणण्याप्रमाणे आपली सीमा चीनला दिलेली आहे. चीनची अशी अपेक्षा आहे की भारताने पण जे चीन मागणी करतोय त्यांना आपली रेषा दिली पाहिजे. आपण दिली पाहिजे का आपली जमीन? राष्ट्र मान्य करेल का ह्याच्याकरता? आणि हेच चीन दुसऱ्याला सांगतोय की पहा, जर तुम्ही आमचं म्हटलं नाही ऐकलं तर आम्ही त्याचप्रमाणे कारवाई करू जे मी भारताबरोबर करतोय. आणि ह्याकरता एक सामरिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने, औद्योगिक दृष्टीने आपण एकत्र होणं गरजेचं आहे. चीनच्या सैनिक शक्तीचा आधार काय आहे? चीनला जे सेनावरती पैसा खर्च करतोय जगात नंबर 2 वरती, हा पैसा येतो कुठून? हा येतो त्याच्या आर्थिक दृष्टीने. आणि ती अर्थव्यवस्था कशी चालती? कारण त्याचे व्यापार होतात आहे. आपण महाराष्ट्रामध्ये पहा, गणपतीमध्ये चीनची व्यापारी, दिवाळीमध्ये चीनचे दिवे, लक्ष्मीची मूर्ती पण चीनचीच आहे आणि आपण लक्ष्मी खरेदी तिथे पाठवतोय. होळीमध्ये चीनच्या पिचकाऱ्या, राखी पण चीनचीच. तुम्ही हे काय करताय? आणि त्या पैशाचा वापर चीन त्यांची सैन्यशक्ती वाढवायकरता करतोय. मला वाटतं असं वेळ आली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये तरी जे लोक चीनच्या सामानाचा आयात करतात, चीनच्या सामानाची विक्री करतात आणि चीनच्या सामानाचा वापर करतात, त्यांचा सार्वजनिक सत्कार 4 रस्त्यावरती केला पाहिजे. सन्मान करा त्यांचा तुम्ही. की तुम्ही एका बाजूला म्हणता गव्हर्नमेंटने केलं पाहिजे आणि तुम्ही अप्रत्यक्ष रूपाने चीनची मदत करताय. हे फक्त भारतामध्ये होत आहे. द्वितीय महायुद्धापासून आजपर्यंत जपानमध्ये अमेरिकेची एक पेन्सिल तुम्ही विकत घेऊ शकत नाही, कारण की अमेरिकेने त्यांच्यावरती परमाणु बॉम्ब टाकला होता. एक पेन्सिलसुद्धा वापरत नाही ते तिथे. आपण पण 1962 मध्ये नुकसान झाला, 1967 झाला, आता हा विवाद चाललेला आहे. आपण चीनला आर्थिक मदत करतोय. हा कोणता दीडशेपणा आहे? ह्या सर्व विषयांवरती गांभीर्याने विषय केला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे आणि ताबडतोब पूर्ण महाराष्ट्रामध्ये चीनच्या वस्तूचा बहिष्कार केला पाहिजे. चीनच्या वस्तू तुम्ही वापरू नका. 2 पैसे जास्त लागले हरकत नाही, पण तो पैसा तुमच्या राष्ट्रातच राहील आहे, चीनकडे नाही पोहोचणार आहे तो. इवन चीनचं जेवण करतात ते लोक. ठीक आहे, तुम्ही करा. आणि ते जेवण जे खरं चीनचं असतं इतकं घाण असतं, तुम्ही खाऊ शकत नाही. मी गेलो आहे तिथे, मला माहीत आहे, टेस्ट येते. मग अशी अफवा चाललेली आहे की त्यांचा काहीतरी अप्रत्यक्ष रूपाने होता, पण त्याबद्दल माहिती माझ्या नाही आहे. आणि जेव्हापर्यंत व्यवस्थित माहिती असेल त्यावरती टिप्पणी पण करू शकत नाही. परंतु जर तुम्ही प्रश्न विचारला, हा प्रश्न उठवायची आवश्यकता का होती की तुमचे चीन सैनिक जेव्हा चीनच्या सैनिकांकडे गेले त्यांच्याकडे शस्त्र नव्हते. हा प्रश्न विचारायला तुम्ही कोणी सांगितलं? तुम्ही अभ्यास केला का? हे जितके मी एग्रीमेंट सांगितले हे तुम्ही वाचले का? त्याच्यामध्ये काय लिहिलं हे वाचलं का?
कोणत्या शर्ती त्याच्यामध्ये हे वाचलं का, आणि आपण त्या शर्तीप्रमाणे काम करतो आहे. चीन करत नाही हा, त्यात आपला दोष तर नाही हा, परंतु आपण आपल्या शर्तीप्रमाणे काम करतो आहे. आणि जर तुम्ही त्याच्यावर ते प्रश्नवाचक चिन्ह लागताय तर मग मी राजकारणाबद्दल बोलत नाही, राजकारणामध्ये बोलायचं राज नाही हा. हे राजकारणी लोक आपल्या कुणाला विकतील ह्याची कल्पना आपण करू शकत नाही. तर त्यात काही सत्य असेल, काहीतरी झाला असेल करार, काहीतरी अंडरस्टँडिंग असेल, हे होऊ शकतं, मला माहीत नाही. तुम्ही तुमच्या राजनैतिक दृष्टिकोनाने सैन्याबद्दल राजकारण करू नका. तुमच्यावरती जेव्हा संकट येईल हेच सैन्य तुम्हाला थांबवेल आहे, हेच सैन्य तुमची रक्षा करणार आहे. तुम्ही पाकिस्तानच्या सैन्याने नाही बोलवणार आहे की या तुम्ही मणिशंकर अय्यरला म्हणा तुम्ही जातात बोलवा पाकिस्तानी सैन्याला, जे म्हणतात ते गेले होते ते पाकिस्तानला, आणि त्यांनी इम्रान खानला म्हटलं तुम्ही या, आम्हाला मदत करा, इलेक्शनमध्ये जिंकवा, आमचं सरकार आलं, आम्ही तुमची पाहणी करू आहे. त्यांना पण तुम्ही सांगा आता आमच्यावरती अत्याचार आहे, तुम्ही तुमचं सैन्य पाठवा. हे होऊ शकतं का कधी? भारतीय सैन्यच तुमची मदत करेल आहे. आणि ह्याकरता भारतीय सैन्याच्या कारकिर्दीवरती प्रश्नचिन्ह लावू नका. असं पण लोकांनी म्हटलं होतं काही मूर्खांनी की पुलवामाचा अटॅक हा शासनाने केलेला आहे. तुम्ही बुद्धिमत्ता दाखवता का आपली, की मूर्खपणा सांगताय तुम्ही आपला? काही लोकांनी प्रश्न विचारले की तुम्ही सर्जिकल स्ट्राईक करता जेव्हा गेला होता उरीला, तुम्ही कॅमेरे का नेलेले? रात्री शत्रू देशामध्ये तुम्ही हे लाईट घेऊन जाणार आहे का, मोठे मोठे कॅमेरे घेऊन, आणि ते कॅमेरेमध्ये तुम्ही आणणार का? हा शहाणपणा तुम्ही करता कुठून? ही बुद्धी तुम्हाला येते कोणतून? कोणत्या शाळेत तुम्ही शिकलाय? कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकलाय? तुमचं शिक्षण आहे किती? आणि तुम्ही सैन्याच्या कारकिर्दीबद्दल प्रश्न विचारताय, ह्याच्यापेक्षा दुसरा निर्लज्जपणा मला वाटत नाही. आणि फक्त भारतामध्येच होऊ शकतं आहे. दुसऱ्या राष्ट्रामध्ये ह्या प्रकारचे प्रश्न विचारले असते तर त्यांनी काय केलं असतं हे काही सांगू शकत नाही. कारण मला माहीत आहे काही लोकांचे काय हाल झालेले आहे जगामध्ये, ते साफ करून टाकतात त्यांना. चीनमध्ये पण एकाने काहीतरी आता वक्तव्य दिलं होतं, तो कुठे गायब झाला तर पताच नाही आहे त्याचा. पण भारतामध्ये हे लोक टी व्हीवरती येतात, कॅमेरे देतात, पत्रकारांशी चर्चा करतात, आणि त्यांच्या मोठ्या त्यांनी असं म्हटलं. ही मानसिकता भारतामध्ये बदलायची आवश्यकता आहे. शासन काय म्हणतंय तुम्ही त्याच्यावरती विश्वास करा. शासनात काही कमतरता असेल त्याबद्दल तुम्ही प्रश्न लावा ना, नक्की व्हावा, तुमचा हक्क आहे तो, आपल्या सर्वांचाच हक्क आहे. परंतु जे व्यवस्थित चाललं आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह लावू नका, ही मला आपल्या सर्वांना विनंती आहे. नमस्कार.